नमस्कार प्रेक्षक हो. आज आपण उन्हाळ्याचा खूप त्रास होत आहे म्हणून शरीराला थंडावा देण्यासाठी आज आपण पोहण्यासाठी शिकत आहोत. आणि आपण आज दुर्वाला पोहायला शिकवत आहोत आणि ती पहिल्याच दिवशी पहिल्याच उडीत न भिता कशी पोहायला शिकलेली आहे हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, अतिशय घाबरणारी मुलगी. आज तिला मी धाडस करून पाण्यात उडी मारायला सांगितलं आणि तिने ती उडी मारलेली आहे. आणि मी तिला इयत्ता पहिलीत असल्यापासून पोहायला शिकवायचा प्रयत्न करत होतो, पण ती विहिरीत यायलाच घाबरायची. पण आज ती अतिशय चांगल्या पद्धतीनं न घाबरता दे दनादन उड्या मारून चांगल्या पद्धतीनं पोहत आहे. तुम्हाला हा पोहण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर कोणाला पोहायला शिकायचं असेल तरीही सांगा, कशा पद्धतीनं पोहायला शिकायचं याचं मार्गदर्शन केलं जाईल. जय महाराष्ट्र. हे बघा, पहिल्याच उडीत पोहायला शिकलेली मुलगी आहे आणि तिचं भीती खूप पळून गेलेली आहे. विहिरीच्या काठावर सुद्धा यायला ती घाबरायची पहिलं, परंतु आज मी तिला धाडस करून उडी टाक, नाहीतर तू पोहायला शिकणार नाही. गेली 3 वर्ष तू अशीच वाया घालवली ती म्हणून सांगितल्यावर तिनं ताबडतोब आज धाडस करून पाण्यात उडी मारलेली आहे. आणि आता तिला थांब थांब म्हणलं तर ती सारखं उड्या मारत आहे. आणि तिला आपण पहिल्याच दिवशी चांगल्या पद्धतीनं पोहायला शिकल्याचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आणि ती खूप मोठ्या उत्साहानं सारखं पाण्यामध्ये डुबक्या मारत आहे. काय म्हणते स्वरा तू? मला पहिल्यांदा मी लय भेट होती या विहिरीमध्ये यायला. हां, पहिल्यांदा मी या विहिरीमध्ये येऊन पोहले. आता कसं वाटतंय तुला? मस्त. हां, आता भीती गेली ना पाण्याची तुझी? हा. तुझ्या वयाच्या मुली ज्यांना पोहायला येत नाही त्यांना तू काय सांगशील बरं? काय नसतंय. हां. पहिल्यांदा उडी टाकायची हम्म. आणि धबाधब उड्या टाकायच्या, लगेच शिकतंय. हां. मला सुद्धा भीती वाटत होती, पण आता मी शिकले. बघा मित्रांनो, आज आपल्याला स्वराने तिचा अनुभव सांगितलेला आहे आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीनं न भिता एकाच दिवसात पोहायला शिकलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास प्रेक्षकांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.